लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753. संगमनेर तालुक्यातील कोकणगाव येथील निझर्णेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी तिसऱ्या सोमवारी मोठी गर्दी केली. हे पांडवकालीन तीर्थक्षेत्र आहे. लाखो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतलाय. सोमवारी पहाटे निझर्णेश्वर ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ जोंधळे, उपाध्यक्ष बबनराव पवार यांच्या हस्ते महापूजा झाली. श्री क्षेत्र निझर्णेश्वर या ठिकाणी तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्तानं तरुणांनी पायी गंगाजल आणून निझर्णेश्वराच्या स्वयंभू पिंडीवर पहाटे 6 वाजता जलाभिषेक केला. सकाळी 6 वाजेपासून निझर्णेश्वराच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली. पद्मभूषण स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, स्वर्गीय सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून या देवस्थानच्या ठिकाणी विविध विकास कामं सुरू आहेत. शालिनीताई विखे पाटील यांच्यामार्फत भक्तनिवास तसेच बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून सभामंडप, ग्रामपंचायतीकडून 50,000 लिटर क्षमतेची पाण्याची टाकी या ठिकाणी पूर्ण झाली आहे. देवस्थान परिसरामध्ये पेव्हिंग ब्लॉक बसवले गेलेत. ट्रस्टच्या निधीमधून दर्शन बारी तयार केली गेली आहे. भाविकांसाठी सुसज्ज असं मंगल कार्यालय उपलब्ध करून दिलं गेलं आहे आणि ट्रस्टच्या माध्यमातून विवाह नोंदीची कामंही केली जात आहेत. मंदिर परिसरामध्ये विविध विकास कामं सुरू असून भाविकांनी सरळ हाताने मदत करावी असं आवाहन अध्यक्षांनी केलंय. तर शासनानं विकास कामांसाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशीही मागणी करण्यात आली आहे. या मंदिरात श्रावण महिन्यात पहिला, दुसरा, तिसरा, चौथा असे श्रावणी सोमवार मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. या ठिकाणी आमच्या ट्रस्टच्या वतीने आणि समस्त कोकणगाव शिवापूर यांच्या वतीने या ठिकाणी दर्शन बारी असो किंवा प्रसाद असो किंवा आलेल्या भाविकांचे स्वागत असो, तसेच या मंदिरात विद्युत रोषणाई याचप्रमाणे विविध कामे या ठिकाणी केली जातात. तसेच या मंदिराचा विकास हा शिवभक्तांच्या देणगीतून केला जातो आणि आम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून शासनाला असं निदर्शनास आणून द्यायचं आहे की या मंदिराला एवढा मोठी गर्दी असतानाही जागेचा फार मोठा प्रॉब्लेम आहे. तो शासनाने आमचा प्रॉब्लेम या चॅनलच्या माध्यमातून तरी ऐकावा. शिवभक्तांची अशी इच्छा आहे की होणारी गैरसोय यामुळं टाळता येईल अशी मी या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो. निझर्णेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने स्वागत. तसेच सी न्यूजचे जे अधिकारी या ठिकाणी आमची मुलाखत घ्यायला आलेले आहे त्यांचे पण मी स्वागत करतो. या देवस्थानची स्थापना पांडवांनी केलेली आहे. या देवस्थानचा विकास होण्यासाठी जागेची खूप कमतरता आहे. त्यासाठी शासनाने या ट्रस्टला मदत करावी व जी महाराष्ट्र शासनाची जागा आहे ती मिळवून देण्यास सहकार्य करावे. हे पांडवकालीन मंदिर असल्यामुळे या ठिकाणी 4 जिल्ह्यातून भाविक येत असतात आणि या भाविकांच्या सहकार्यातूनच या देवाचे विकास कामे चालू आहे. बरेच भाविक भक्तजन येतात, त्यांनाही आम्ही सर्व सुविधा पुरवत असतो. देवस्थान ट्रस्टच्या वतीने आम्ही सुविधा देत असतो. आम्हालाही भरभरून इथं भाविक भक्तजन इथं आम्हाला देणग्या देत असतात. या ठिकाणी 1891 सालामध्ये गुरुवारी गंगागिरी महाराज हे हरिनाम सप्ताह इथे दिलेला आहे. हा सप्ताह अखंड असा फार मोठा भव्यदिव्य असा झालेला आहे. त्या काळची परिस्थिती फार बिकट होती. पाणी नव्हतं. इथं बारवेचं काम केलं गेलं आणि या ठिकाणी गंगेहून एक पखालभर पाणी या वारेवर टाकले गेलं आणि ते पाणी आज सांगेत अजून संपलेलं नाही आणि
स्वयंपाकाच्या टायमाला तूप कमी पडलं तर गंगागिरी महाराज सांगितलं की तूप बारवेतून घ्या, म्हणून बारवेतून पाणी घेतलं तर अक्षरशः तूप झालेलं आहे. हा इतिहास अगदी सत्य आहे. पुढं नारायणगिरी महाराजांनी इथं बरेच सप्ते केलेले आहेत. जनार्दन स्वामींनी इथं सप्ते झालेले आहेत. योगीराज आपले कैकाडी महाराज यांचे इथं सप्ते झालेले आहेत. असे बरेच शिर्डी साईबाबांचे दर्शन झाले आहे. ते आपले नेवाशाचे आपले किसनगिरी बाबा इथं दर्शनाला आले आहेत. माझं प्रत्यक्ष इथं दर्शन झालं आहे किसनगिरी बाबांचं. असा काय इतिहास आहे. या ठिकाणी आमचे सहकार श्री भाऊसाहेब थोरात, तसेच पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील आणि तसेच चौडवेळाचे शालिनीताई विखे पाटील, नामदार राधाकृष्ण विखेजी साहेब पाटील, तसेच बाळासाहेब थोरात या मंत्र्यांनी, या लोकांनी आम्हाला इथे भरपूर असं मदत दिली आहे. त्यामुळे या ठिकाणी विकास तसा भरपूर झालेला आहे. आणि भक्तवारांतून देणगीतून आम्हाला इथं मंदिराचं काम कलश असा मोठा चांगला आम्ही केलेला आहे. मंदिराचा कलश चांगला झालेला आहे. इतरही डागडुगी आम्ही इथे केलेले आहे. परंतु इथं अडचण अशी मोठी आहे. इथं फॉरेस्ट चौकट असल्यामुळं इथं आम्हाला जमिनीची अशी अतिशय अडचण होत आहे आणि झालेली आहे. त्यामुळं विकास आमचा इथं खुंटलेला आहे. म्हणून शासकीय आम्हाला इथं निधी मिळत नाही आणि तो निधी मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आमचं ट्रस्ट हे करतं आहे. आमचे दोन्ही साहेबांनी आम्हाला सहकार्य करून मदतही केली. त्यांच्याकडे आम्ही प्रकरण दिलेले आहे, परंतु अजून ते मंजूर काही झाले नाही. आलेल्या सर्व भावी भक्तांचे आम्ही यांना शुभेच्छा देतो. सोमवारी पहाटेपासूनच संगमनेर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली दिवसभर 25 पोलीस भाविकांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते. तर ठिकठिकाणी भाविकांनी मोफत खिचडीचं वाटप केलं. रक्तदान शिबिरही दिवसभर या ठिकाणी सुरू होतं. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 96 23 25 67 22.